अगं गुरान लागले नाही तर ढगाळले गेले. लाज वाटली असती ग, पण तुझ्या कोमल हाताचा नेहमी स्पर्श झाल्यामुळे अतिमान माझा सुन्नत झालाय. अमृत जबान संभाल के बात कर. खरे बुद्धिमान होय. अगं नीट बनावटी जाईल उर्फ बाबूराव. पण अमृत आता वेळ निघून गेली. अगं तुझ्या संसाराला लागलेली आग पाहण्याकरिता मी इथं आलो आहे. अमृत ये तेरी जबान बहुत चल रही है. तू खुद को क्या समझती है रे? हाँ क्या समझती है खुद को? बोल क्या समझती है? इसकी रंडी. अब देख इस बाबूराव का खेल तुझे करती हूँ ठंडी. नाही सोडणार. आणि ज्या वाटेने आलास ना त्या वाटेने मुक्काने निघून जा कुत्र्या. नाही जाणार. बाबूराव आहे बाबूराव. बाबूराव आहेस तू. मग ही बघ तुझी बायको राक्षसी आहे राक्षसी. आणि हो ओ हायका घरी आलेल्या पाहुण्यांचा सन्मान. अरे तुझ्यासारख्या कुत्र्याला हाच मान पण मिळतो अशा घरात. माझ्या दिलाच्या पुढे बदला मला घ्यायचा आहे. कळलं ना? माझ्या मित्राचा अपमान ठीक नाही. मी वेळेवर आलो नाही तर आता याचा मुदत पाडला असत.
हे बघा रणधीर शेठ, अहो यालाच म्हणतात चोराच्या उलट्या बोंबा. हे बघ ना, अरे तू जरी आला नसतास ना तर हिनं माझा मुर्दात पाडला असता, समजलं? आणि हो, हे खून रणधीरनं केलं असं सांगू अरे तुला तुरुंगात जावं लागलं असतं. मग त्या समीर सोबत गुल्लू 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 आणि खारा. अरे शाहरुख लावल्याऐवजी तुझी जीभ तर गळ पडत नाही. अरे कोणी भेटणार नाही एवढं काम बघ ना रणधीर शेठ, अहो अमृता शेवटी तुमचीच पत्नी आहे, समजावा तिला. मी जाते. पाहिलं अमृता, तुला किती चांगला आहे तेच बाबू. अगं त्या माणसानं मला मित्राचा हात दिला, अगं नोकरी दिली आणि त्या माणसाचा तू गुण करीत होते. तुमच्या मित्राला सुद्धा एक कळ सरपाय कर सरपा. हे बघा, मी तुम्हाला समजावून सांगते हो, आज कुठे भाऊजीचं याडीच कुठ गेलाय. मला कळत कसं नाही हो, सुट्टीवर याडा. माझ्या अंधाराच्या काळीत बुडून राहू नका. अख्ख्या जीवनात